नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण छावा या कादंबरीचे वाचन चालू करणार आहोत. पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ढावण्या व करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या तरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबींचा कुजबुजा राबता आज सुरू झाला नव्हता. वरुणी महालातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिठ्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एका उतारवयाकडे झुकावा चाललेल्या स्त्री खानदान अवस्थेप्रमाणे चिंतागत जडावल्या एरझारा घालत होत्या. स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कोणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे, आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊसाहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब, भोसले कोळीचा पवित्र मंगल कुंकुम करंट, जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेलं सर्वात गोमटे स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिठत्या दरवाजासमोर अशाच एरझाऱ्या घालत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एक दगडी जोत्यावर बसले होते. उजवीकडे बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला कडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच नेताजीरावांना कळलं नाही. त्यांच्या डोईवरची कंगनीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल आणि गरगरीत शिरावर सिताप सावरत होती. मर्दाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते. तरुणी महालावरचा रोषणाई आला. जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीत मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीने कड त्यांच्या उतारावर दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कोसवत कुरकुरला. आईसाहेब बिगी दरवाजाच्या रोखेने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावणी येत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कजबी सूईण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर ठेवून तिने पाठीशी उपराटे फिरवले. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तशी नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळावरचे गोंदलेले कातडे वर चढवीत कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुरवल्या. झडू द्या तोफांची नरबत, बाळकिसन आले बाळकिसन, बाळंतीण समद सुखरूप, बाळराज
म्हणत नेताजीरावांनी ज्योत्यावरून खाली चटकी घेतली. त्यांना डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाऊबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी अगोदर सिधी बसती केली. माँसाहेबांना मुजरा घालताच ते म्हणाले, बुर्जावरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाहेब. धाकलं धनी आलं, होऊ दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे. तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सीताप उचलली. आपली पाठबळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत ते मागल्या पावलांनी 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची दमदार पालथी मूठ फिरवली. ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, बाळराज धाकलं धनी, बेस लई बेस. आणि एरवी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमवून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांना कुंकूपट्टा वरती चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरचा टोपपदर, नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंदलेल्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरला केला. बाळकृष्ण, शिवबांचे बाळ, पहिले बाळराजे. गोजाक्कांच्या सरशीत बोलणाने जिजाऊंनी सोशिक मनावर लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी साल गुदरली. शिवबाराजांच्या राणीवशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजही कधी उठलं नव्हतं. म्हणूनच जिजाऊंनी डोळे पाणी भरले. कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आऊ पण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते. स्वतः सावरी जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, कुणासारखं दिसतात ग बाळराजे? जितनीयत राजे साहेबांसारखे. राजेसाहेब? जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी राहिली. घोड्याच्या पाठीवरून घामेजाव धावणी धरून ते कुठल्या मुलाखात असतील अंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाराजे आले. राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कविल्याचा पाययोगा राहत नाही हेच खरे. हूं जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत निदान त्यांचे यादगीर म्हणून, बाळराजे तरी डोळ्याभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपले सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिजवी मंचकावर सईबाईच्या कुशीतून उफाळलेले रडणे भक्तीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यात उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ झाल्याखेरीज बाळंतिणीचे सोयरं पडलेल्या दालनात नसते जायचे. 5वी झाल्याशिवाय बाळंतिणीच्या सोयरं पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबरच क्षणभर जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोललेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सत्का उतरा बाळराजांचा गोजाबाई, म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली. शांत चालीने ते भल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या मालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूनी बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते. राजश्रिय विराजित सकळ कुलमंडळीत भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुडे मंडित सईसाहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त झाले. हा भाग असाच चालू राहील. दुसरा भाग लवकरच घेऊन येत आहे. सर्वांचे धन्यवाद.